बेळगाव शहरातील भाग्यनगर येथील आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरुद्ध जमा रकमेत गुंतवणूक फसवणुकीच्या आरोपांचा गुन्हा आता अधिक गंभीर वळण घेत आहे। या प्रकरणाच्या तपासाला वेग देत सीआयडी अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने बुधवारी बेळगावला भेट देऊन महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली। शहरातील टिळकवाडी पोलीस ठाण्याला भेट देत सीआयडी अधिकाऱ्यांनी आतापर्यंत पोलिसांनी जमा केलेली प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे, गुंतवणूकदारांची माहिती, आर्थिक व्यवहाराच्या नोंदी तसेच तक्रार अर्जांच्या प्रती तपासून आपल्या ताब्यात घेतल्या। यावेळी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांसोबत सीआयडी पथकाने सविस्तर चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे। आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने जास्त परताव्याचे आमिष दाखवून सर्वसामान्यांकडून कोट्यवधी रुपये जमा करून नंतर परतफेड करण्यात अपयशी ठरल्याचे गंभीर आरोप आहेत। अनेक गुंतवणूकदारांनी आपले पैसे परत न मिळाल्याने अडचणीत सापडल्याची तक्रार दिल्यामुळे या प्रकरणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे। या संदर्भात टिळकवाडी पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या माहितीच्या आधारे सीआयडीने तपास सुरू केला असून पैशांचा प्रवाह, कंपनीचे व्यवहार तसेच संबंधित व्यक्तींची भूमिका याबद्दल सखोल चौकशी केली। गरज भासल्यास कंपनीचे संचालक व संबंधितांना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले। प्रकरण उघडकीस आल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून आपले पैसे परत मिळावेत अशी मागणी अनेकांनी केली आहे। सध्या सीआयडीचा तपास सुरू असून येत्या काळात आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव। क्षण आले, क्षण प्रेमळ है, रेशमात गुंफून सोनेरी। DS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakvadi, Belagavi.